नमस्कार. माणसाच्या मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे, मार्ग आपोआप निघतात. तशीच काहीशी गोष्ट लागू होत्या आमच्या मोहिते भाऊ यांच्या बाबतीमध्ये. ते आपल्यासाठी शिलूमध्ये शरबत म्हणजे कॉल केलं तर पाठवता, बरोबर आहे का नाही? हो. तर कशी भन्नाट आयडिया तुम्हाला सापडली? हे आयडिया मी माझ्या मनातूनच तयार केलेली. आता पूर्वी हे चहा असं- घेत अगोदर चहा विकत होतो, हो. त्यानंतर मग आता उन्हाळा लागल्यानंतर लोकांना थंड पाहिजे ना, हा. तर थंड थंड म्हणू लागले. मग आपण हे लिंबू शरबतची सुविधा केली. बरं, कसा आहे रिस्पॉन्स सेलूकरांचा तुम्हाला? रिस्पॉन्स चांगला आहे त्यांचा. एकदम छान आहे. हो, एकदम कशावर छान. वाटप एकदा दाखवा, ते कशावर वाटप करतात ते. त्यांची गाडी दाखवा एकदा. मोहिते चहावाला म्हणून आहे, दिसतंय हे बघा, ती त्यांची गाडी आहे. या गाडीवरती या ठिकाणी ते शिलू शहरामध्ये लिंबू शरबत ना, लिंबू शरबत या ठिकाणी वाटपाच म्हणजे विकण्याचं म्हणता येईल आपल्याला. वाटप वाटप म्हणजे आपण मोफत नाही ना. चार किती रुपयाला विकता? 10 रुपयाला गेले. 10 रुपयाला ग्लास. मग आता किती मिनिमम ग्लास असले म्हणजे या ठिकाणी तुम्ही तिथपर्यंत सेवा देता? मी जवळपास आता एकदा जर गेलो एका दुकानात हो, तर 7-8 गिलास जाते. जाते असं हो. काही नाही. दोन म्हणजे ऑर्डर एक केल्यावर जरी येतात. असला तरी मी ऑर्डर करतो तर मलाही कळतं ना की मिनिमम 5-10 पाहिजे, त्यावेळेस तुम्हालाही यायला परवडतो. हो तर खरंच खूप छान प्रतिसाद आहे तुम्हाला सेलूकरांचा. हो चांगलं. सेलूकरांना मी सांगू इच्छितो की यांचा नंबर मी याच्यावरती टाकतोय, स्क्रीनवरती टाकतोय. जर आपल्याला गरज पडली, मिनिमम 8-10 जर ग्लास आपल्याला शरबत हवा असेल तर आमच्या मोहिते भाऊ यांना या ठिकाणी निश्चितच आपण कॉल करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्यामध्ये म्हणजे बघा, तुम्हाला वाटतं ना काहीतरी करावं, बघा आमच्या मोहिते भाऊने अशी भन्नाट आयडिया काढली. अशी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या एक नवीन काहीतरी करू शकता. आणि पुन्हा एकदा सांगतो की या मोहिते भाऊंना या ठिकाणी आपण सर्वांनी सपोर्ट करावा, एवढं सांगतो. आपण इरी तर पितोच ना, स्प्राईट पितो, कोको कोला पितो, मिरिंडा पितो, म्हणजे मोठाले लोकांचे पिऊन त्यालाच मोठं करतो. तसं एखाद्या आमच्या गोरगरिबालाही मोठं करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूयात, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.